मागील भागात तिला एक ईमेल आला. त्या ईमेलमध्ये तिचा जुना फोटो होता आणि खाली लिहिलेलं होतं, मी तुला शोधून काढले, लवकरच भेटूया. ते बघून श्रावणीचा चेहरा भीतीने पांढरा पडला आणि तिच्या हातातील माऊसही खाली पडला. त्याच्या कॅबिनमध्ये बसलेला आर्यन लांबून हे सगळं बघत होता आणि श्रावणीच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव बघून त्याला कळायला वेळ लागला नव्हता की काहीतरी नक्कीच गंभीर आहे. आता पुढे ऑफिसच्या लॅपटॉपवर आलेला तो एक निनावी ईमेल आणि त्यातील तो जुना फोटो, ते बघून श्रावणीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ज्या भूतकाळाला ती विसरू पाहत होती तोच भूतकाळ आज तिच्या समोर एका शिकारीसारखा उभा होता. तिचा थरथरणारा हात माऊसवरून घसरला आणि तिच्या चेहऱ्यावरचा घाम आर्यनच्या नजरेतून सुटला नाही. आर्यन काचेच्या भिंतीतून बाहेर श्रावणीकडे बघत होता. तो स्वतःशीच बोलला, हिला अचानक काय झालं? मगाशी तर खूप शांतपणे काम करत होती आणि आता जणू काही हिने भूत बघितलंय. आर्यन त्याच्या कॅबिनमधून बाहेर आला आणि थेट श्रावणीच्या डेस्कपाशी जाऊन उभा राहिला. श्रावणी, प्रेझेंटेशन तयार झालं का? की पुन्हा काहीतरी गोंधळ घालून बसली आहेस? तो कडक आवाजातच बोलला. श्रावणीने घाबरून लॅपटॉपची स्क्रीन पटकन बंद केली आणि उठून उभी राहिली. नाही सर, ते मी करतच होते, बस 5 मिनिट. ती घाबरून एवढंच बोलली. आर्यनने तिचा हात पकडून तिला बाजूला केलं आणि लॅपटॉप उघडलं. काय लपवतेस तू? मला बघू दे. श्रावणी काकुळतीला येत म्हणाली, सर प्लीज, वैयक्तिक आहे ते, नका बघू. आर्यनने स्क्रीनकडे पाहिलं पण त्याला तिथे फक्त डेस्कटॉप दिसला, कारण श्रावणीने टॅब बंद केला होता. वैयक्तिक? ऑफिसच्या लॅपटॉपवर वैयक्तिक गोष्टींसाठी जागा नसते. आणि तुझा चेहरा असा का झालाय? कोणाचा फोन आला होता का? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले. काही नाही सर, थोडं चक्कर आल्यासारखं वाटते, मी पाणी पिऊन येते, श्रावणी गडबडून म्हणाली आणि तिथून निघून गेली. श्रावणी वॉटर कूलर जवळ पोहोचली तर पिंकी तिथे उभं राहून चिवडा खात होती. ए श्रावण बाळ, काय ग, तू तुझा हिटलर पुन्हा ओरडला का तुझ्यावर? अगं त्याचं नाव आर्यन नाही, अरण्य असायला हवं होतं, नुसता रागीट जंगली प्राणी. श्रावणीला बघून पिंकी म्हणाली. श्रावणी मात्र शून्यात बघत बोलली, पिंकी, तो परत आलाय. तशी पिंकी थोडी चकित झाली. कोण? तो हिटलर? अगं तो तर कॅबिनमध्येच आहे ना? चिवडा खाणं थांबवून ती बोलली. नाही ग, तो ज्याच्यापासून वाचण्यासाठी मी हे शहर गाठलं, त्याने मला शोधून काढलंय पिंकी. श्रावणी आता विचारात हरवत म्हणाली. त्या व्यक्तीची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. हे ऐकून इथे पिंकीला मात्र धक्काच बसला होता. काय सांगतेस? अगं पण त्याला तुझा पत्ता कसा कळला? थांब, आता तुझी ही पिंकी आहे ना, त्याला असं धुपटून काढून की पुन्हा गावी जायचा रस्ताच विसरून जाईल. तू काळजी नको करू, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पिंकी घाबरून पण सावरत बोलली. नको, पोलीस आले तर सगळं संपून जाईल, मला फक्त इथून लांब जायचंय. श्रावणी आता रडकुंडीला आली होती. आर्यन त्याच्या कॅबिनमध्ये बसलेला होता. तेवढ्यात मॅनेजर ढोणे आत आले. सर, कॉन्फरन्सची तयारी झाली आहे, पण श्रावणी मॅडम बिझी दिसत आहेत. मॅनेजर ढोणे म्हणाले. ढोणे, श्रावणीच्या फाईलमध्ये तिचा पत्ता आणि जुन्या कामाचा अनुभव काय दिलाय ते मला आत्ताच्या आत्ता हवं. आर्यन त्यांच्याकडे न बघताच म्हणाला. पण सर, ती तर फक्त बॅक ऑफिस असिस्टंट आहे.
तिची एवढी चौकशी कशाला? मॅनेजर ढोणे बोलले. मी विचारले ना की तुला तुझी नोकरी प्यारी नाहीये. जा आणि शोधून काढ. मला संशय येतो की ती काहीतरी लपवते. आर्यन डोळे वटारून बोलला. तसे मॅनेजर ढोणे घाबरून पळत बाहेर निघून गेले आणि जाताना समोरून येत असणाऱ्या पिंकीला धडकले. अय्या, कुठे चालला ढोणे साहेब? जणू मागे वाघ लागलाय. पिंकीने नेहमीप्रमाणे तिच्या मजाकिया अंदाजमध्ये विचारले. पिंकी, वाघ नाही, वाघाचा जबडा वाट बघतो या. सांभाळून जा, नाहीतर पगार कापला जाईल तुमचा. एवढं बोलून ढोणे साहेब निघून गेले. ऑफिस सुटल्यावरचा श्रावणी आणि पिंकी ऑफिस बाहेर पडल्या आणि खाली येऊन बघतात तर काय, पाऊस पडून गेला होता आणि रस्त्याने लाईट गेलेली असल्याने खूप अंधार होता. श्रावणी आणि पिंकी रिक्षाची वाट बघत रस्त्यावर उभ्या राहिल्या. श्रावणीला सतत असं वाटत होतं की मागून कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे ती सारखी तिकडेच बघत होती. पिंकी, चल ना लवकर. ती बघ, ती काळ्या रंगाची गाडी मगासपासून आपल्या मागेच उभी आहे. श्रावणी घाबरून बोलली. अगं हो, मी पण मगाशी बघितली, पण या शहरात गाड्यांची काय कमी आहे का? तू उगाच घाबरतेस, पिंकी बोलली. तितक्यात त्या गाडीची काच खाली झाली. आतून एक माणूस श्रावणीकडे बघून क्रूरपणे हसत होता. त्यामुळे श्रावणी आणखीच घाबरली आणि तिने जोरात पिंकीचा हात पकडला. पिंकी, पळ, तोच आहे तो, श्रावणी मोठ्याने म्हणाली आणि दोघीही रस्त्याने धावू लागल्या. पण समोरून दुसरी एक गाडी आली आणि त्यांच्यासमोर जोरात ब्रेक मारत उभी राहिली. ती गाडी आर्यनची होती. या वेळेला तुम्ही दोघी इथे काय करताय आणि का पडताय अशा? आर्यन गाडीतून उतरत म्हणाला. सर, वाचवा आम्हाला, कोणीतरी आमचा पाठलाग करते, पिंकी म्हणाली. तसा आर्यन त्या काळ्या गाडीकडे बघतो जी आत्ता वेगाने निघून गेली होती. कोण होतं ते? श्रावणी, तुला माहिती आहे का तो माणूस कोण होता? आर्यनने घाबरलेल्या श्रावणीकडे बघत विचारले. श्रावणी मात्र भीतीने थरथर कापत होती, त्यामुळे तिचे शब्दही फुटत नव्हते. मला नाही माहीत, ती अडखळतच बोलली. आर्यन तिच्या जवळ गेला आणि त्याने तिचा खांदा धरला. खोटं बोलू नकोस, तुझा चेहरा सगळं ओरडून सांगतोय. गाडीत बसा, मी तुम्हाला सोडतो. नको सर, आम्ही जाऊ रिक्षाने, श्रावणी म्हणाली. हा माझा हुकूम आहे, विनंती नाही. गाडीत बसा, आर्यन रागातच बोलला. तशा दोघीही काहीही न बोलता आता आत जाऊन बसल्या. गाडीत बसल्यावर पूर्ण रस्ताभर शांतता होती. आर्यन आरशातून वारंवार श्रावणीकडे बघत होता. त्याला आता खात्री पटली होती की श्रावणीचा भूतकाळ हा साध्या दुःखाचा नाही, तर ती एका मोठ्या गुन्ह्याचा किंवा षडयंत्राचा भाग आहे. आर्यन श्रावणीला तिच्या घराजवळ सोडतो. पिंकीही सोबत होतीच. आता आर्यन तिथून निघून जाणार, तोच त्याची नजर श्रावणीच्या गाडीत राहिलेल्या रुमालवर पडली. त्याने तो रुमाल उचलला तेव्हा त्याला त्या रुमालाच्या कोपऱ्यात रक्ताचे सुटलेले डाग दिसले आणि त्यावर एका मुलाचं नाव लिहिलेलं होतं, आदित्य. कोण आहे हा आदित्य आणि श्रावणीच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं? आर्यन मनातल्या मनात विचारात हरवत बोलला. श्रावणी गाडीतून उतरून आपल्या साडीच्या अंधाऱ्या गल्लीत दिशेनाशी झाली. पण आर्यनच्या हातात असलेला तो पांढरा रुमाल आणि त्यावरचे रक्ताचे डाग त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण करत होते. आदित्य,
हे नाव नेमकं कोणाचं? श्रावणीच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा आणि रुमालावरचे हे क्रूर डाग यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. कोण आहेस तू श्रावणी? एक साधा रुमाल सुद्धा तुझ्याबद्दल इतकी भयानक गोष्ट सांगतो जी तू स्वतः सांगायला घाबरतेस. कोण आहे हा आदित्य? आर्यन रुमालाकडे बघत रागातच म्हणाला. आता तो गाडी चालू करणार इतक्यात पिंकी पळत तिथे पोहोचली. सर सर थांबा, श्रावणीचा रुमाल तुमच्या गाडीत राहिलाय का? ती वर गेल्यावर शोधत होती. पिंकी मोठमोठ्याने श्वास घेत म्हणाली. नाही, इथे तर काही नाहीये. आणि पिंकी, तू श्रावणीला किती वर्षांपासून ओळखतेस? आर्यन रुमाल लपवत बोलला. आम्ही बालपणापासूनच्या मैत्रिणी आहोत सर, पण मधली 2 वर्ष ती गायब होती. आता 6 महिन्यांपूर्वीच पुन्हा भेटली. तेव्हापासून ती अशी शांत आणि घाबरलेली असते. पिंकी म्हणाली. 2 वर्ष गायब होती? कुठे होती ती? आर्यनने थोडं चकित होऊन विचारले. ते मला नाही माहीत सर. ती कधीच सांगत नाही. पण तिला त्रास देऊ नका सर. आधीच खूप भोगलंय तिने. चला निघते मी. पिंकी जीप चावतच म्हणाली आणि पुन्हा धावत निघून गेली. इकडे श्रावणी तिच्या घरी खिडकीजवळ उभी होती. काही वर्षांपूर्वी तिचे आई वडील तिला या जगात एकटं सोडून निघून गेले होते. त्यामुळे तिचं इथे जवळचं असं कुणीही नव्हतं. ती एकटीच त्या छोट्याशा घरात राहत होती. तशी गावाकडे त्यांची बरीच प्रॉपर्टी होती, पण आई वडील कामानिमित्ताने ती लहान असताना शहरात आले होते आणि मेहनतीने त्यांनी इथेच त्यांचा छोटासा संसार थाटला होता. त्यामुळे ते गेल्यानंतरही आता इथे श्रावणीचं जग होतं. मी कितीही लांब पळाले तरी सावलीसारखा माझा भूतकाळ माझ्या मागे येतो. आर्यन सर, ते खूप वेगळे आहेत. त्यांना जर माझ्याबद्दल कळलं तर ते माझा तिरस्कार करतील. पण तो माणूस, तो इथे शहरात आलाय म्हणजे तो शांत बसणार नाही. श्रावणी स्वतःशीच रडत खिडकीजवळ उभी राहून बोलत होती. तितक्यात तिच्या दारावर जोरात टकटक झाली आणि श्रावणीने दचकून मागे पाहिलं. कोण आहे? तिने तिथूनच थोडं घाबरून विचारले. कुरिअर आहे मॅडम, बाहेरून आवाज आला. तसा श्रावणीने एक आवंडा गिळला आणि थरथरत्या हाताने दार उघडलं. तिथे एक पाकिट पडलेलं होतं. तिने ते उचललं आणि उघडलं. त्यात एक जळालेला फोटो होता तिच्या घराचा, जो बघून श्रावणीचे डोळे मोठे झाले होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आर्यन त्याच्या कॅबिनमध्ये बसलेला होता. त्याने आपल्या एका खाजगी डिटेक्टिव्हला फोन केला. मला 24 तासांच्या आत श्रावणी मोहिते या मुलीची सर्व कुंडली हवी आहे. विशेषतः 2 वर्षांपूर्वी ती कुठे होती आणि आदित्य नावाची मुलगा तिच्या आयुष्यात कोण होता हे शोधा. एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि तितक्या श्रावणी कॅबिनमध्ये आली. तिचे डोळे सुजलेले होते. ये श्रावणी, आज तुझं प्रेझेंटेशन आहे ना? नीट तयारी झाली की पुन्हा रडगाणं सुरू करणार आहेस? आर्यन हातातील फोन खाली ठेवत बोलला. सर, मी तयार आहे, पण मला आज दुपारी अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी आहे. श्रावणी शांतपणे बोलली. सुट्टी? कशासाठी? कालचा तो काळ्या गाडीतला माणूस भेटायला येणार आहे का? आर्यन खुर्चीत मागे झुकत डोळे बारीक करून म्हणाला. नाही सर, वैयक्तिक काम आहे. तशी श्रावणी दचकून बोलली. श्रावणी, जोपर्यंत तू मला खरं सांगत नाहीस की तुला नक्की कोणाची भीती वाटते, तोपर्यंत तुला 1 मिनिटाचीही सुट्टी मिळणार नाही. बस इथे. आर्यन आता एक उसासा सोडून म्हणाला आणि मजबूर होऊन श्रावणीला आता तिथेच बसावं लागलं. इकडे ऑफिसची कॅन्टीनमध्ये मॅनेजर ढोणे गुपचूप वडापाव खात होते. तेवढ्यात पिंकी तिथे पोहोचली. ओ ढोणे साहेब,
आर्यन सर आणि श्रावणीमध्ये नक्की काय चाललंय? कालपासून सरांचे डोळे श्रावणीवरून हटतच नाहीये. कुठेतरी डाळ शिजते का? पिंकीने विचारले. अगं पिंकी, डाळ नाही, इथे अख्खं जेवण जळायला लागले. साहेब तिचा असा शोध घेत आहेत जणू ती एखादी मोठी गुन्हेगार आहे. मॅनेजर ढोणे बोलले. गुन्हेगार? तोंड सांभाळून बोला ढोणे. माझी श्रावणी साधी गाय आहे, पण त्या कसाई मालकाच्या हाती पडली आहे, इतकंच, पिंकी म्हणाली. अगं पण साहेबांनी तिचा रुमाल लपवून ठेवलाय, तो रक्ताचा होता असं ऐकलंय मी, मॅनेजर ढोणे म्हणाले. तसा पिंकीला धक्काच बसला. काय? रक्ताचा रुमाल? देवा, श्रावणीने मला हे का नाही सांगितलं? थोड्या वेळानंतर कॉन्फरन्स रूममध्ये मोठे क्लायंट्स बसलेले होते. श्रावणी त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देत होती. श्रावणी अतिशय आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देत होती. आर्यन तिला बघून भारावून गेला होता. तिचं टॅलेंट आणि तिची साधी राहणी याचं एक विचित्र आकर्षण त्याला वाटू लागलं होतं. पण तितक्या श्रावणीचा फोन व्हायब्रेट होतो. श्रावणी फोन बघते. अनोळखी नंबर होता. ती फोन उचलते आणि तिच्याकडून चुकून स्पीकर सुरू झाला. तसा फोनवरील करडा आणि क्रूर आवाज सर्वांच्या कानावर पडला. प्रेझेंटेशन छान चाललंय श्रावणी, पण लक्षात ठेव, आज संध्याकाळी जर तू मला भेटायला आली नाहीस तर तुझ्या या देखण्या बॉसचा मृतदेह तुझ्या ऑफिस बाहेर पडलेला असेल. हे ऐकून पूर्ण मीटिंगमध्ये शांतता पसरली. आर्यन रागाने उभा राहिला. इथे घाबरून श्रावणीच्या हातून मात्र रिमोट खाली पडलं. आर्यन श्रावणीच्या जवळ गेला आणि त्याने फोन ओढून घेतला. कोण बोलतोय? हिम्मत असेल तर माझ्या समोर ये. फोनवरील आवाज हसतो. हा 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 हा. आर्यन राजशिर्के, खूप श्रीमंत आहेस ना तू, पण या मुलीचा भूतकाळ खरेदी करण्याची तुझी लायकी नाही. श्रावणी, संध्याकाळी 6 वाजता जुन्या मिलपाशी एकटी ये, नाहीतर हा आर्यन उद्याचा सूर्य बघणार नाही. आर्यनने श्रावणीकडे पाहिलं, जिने भीतीपोटी आपलं तोंड हाताने दाबून धरलं होतं. आर्यनला समजतं की आता युद्धाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.